आधी आधी आईचे पैसे, मग ती ड्रग केस आणि आता दिशाचं ब्लॅकमेलिंग. एका चुकीमुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय यार. मी जितका याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तितका अजून खोल अडकत चाललोय मी याच्यात. आजपर्यंत आईने आणि दादाने मला मान सन्मानाने ताट मानेने जगायला शिकवलंय आणि मी जर या ड्रग केसमध्ये अडकलो तर त्यांची मान खाली जाईल. तर त्यांना चार चौकात समोर तोंड दाखवता येणार नाही. किर्लोस्कर घराला सगळे लोक नावं ठेवतील यार. नाही आणि ती दिशा काय साधी बाई नाहीये. ती काय ना काय करत राहणार. ती एकात ना एक असं मला कशात ना कशात अडकवत राहणार. मला ब्लॅकमेल करत राहणार आहे ती. आणि ते समजतं कोण स्वतःला? दादाला असं उलट बोलायचं म्हणजे काय? माझ्या दादाला नोकरासारखं वागवायचं मी. कसं शक्य आहे? त्यापेक्षा मी स्वतःला संपवून टाकेन. मी स्वतःला संपवून टाकतो ना. मी तसंही कधीच कोणाचं चांगलं नाही करू शकलो. मी नालायकच ठरलोय. कोणाला माझ्यापासून काही फायदाही नाहीये. मी जगून काय करू? मी जर स्वतःला संपवलं तर प्रॉब्लेमच संपेल. आई पण सुटेल, दादा पण सुटेल, दिशा मला ब्लॅकमेल नाही करू शकणार. मी स्वतःला संपवतो. बाय बाय. राहिला सान्यांचा फोन होता. ते उद्या ऑफिसमध्ये येतात आपल्याला भेटायला. बर ठीक आहे. रीता काय रे? आई मला माफ कर. मी आधी पण तुझा नालायक मुलगा होतो आणि अजूनही नालायकच आहे. आई मी तुझी रक्कम नाही जमा करू शकलो. माफ कर मला. आय एम सॉरी.
मला माहिती होतं. मी ओळखते तुला प्रीतम. मी आजपर्यंत तुला खूप सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तू माझे सगळे प्रयत्न पाण्यात घालवलेस. ज्या माणसाला पैशांचीच किंमत नाही, तो माणूस बिझनेस काय करणार रे? श्रीकांत, आपण आपल्या दोन्ही मुलांच्या बाबतीत चुकलो रे. आदित्यने पारुशी लग्न करून आपली सगळी स्वप्न धुळीला मिळवली, आणि हा मुलगा कायम नुकसानच करत आला. आईला मला माहिती आहे परिस्थिती वाईट आहे, गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीयेत, पण अशा वेळेला तू तुझा तोल सोडू नकोस ना. हे बघ, रागवून चिडून काही होणार नाहीये. अशा वेळेला फक्त शांत राहून विचार करायला पाहिजे आपण. आणि संकटांचं म्हणशील तर संकट नवीन आहेत का आपल्याला? आपल्या कंपनीसमोर अनेक संकट आली होती ना याच्या आधी सुद्धा, पण त्या सगळ्या संकटातून आपण बाहेर पडलोय. बरोबर आहे. या आधी पण आपण संकटांना तोंड दिलंय, आपण त्यातनं मार्ग काढलाय. पण ही सगळी संकट बाहेरून आलेली होती श्रीकांत. आता तर घराच्या आतूनच जर सुरुंग लावायला सुरुवात झाली असेल आपल्या कंपनीला, तर त्यातून आपली कंपनी कशी सावरणार आहे? आपलेच दात आणि आपलेच ओठ, अशी परिस्थिती आहे आपली. तो काहीही झालं तरी आपण याच्यातून बाहेर पडणार याची खात्री आहे मला. ये पारू ये. मी आजपर्यंत तुला खूप सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तू माझे सगळे प्रयत्न पाण्यात घालवलेस. आदित्यने पारुशी लग्न करून आपली सगळी स्वप्न धुळीला मिळवली, आणि हा मुलगा कायम नुकसानच करत आला. माझ्या नशिबात आईला शेवटचं भेटणं पण नाहीये. आता तिची माफी मागायला म्हणून गेलो. माफ करणं तर सोडा, पण एक मायेचा हात पण नाही फिरवला त्याने माझ्या डोक्यावरून. आज पण तिने मला नालायकच ठरवलं.